उद्यापासून शिर्डीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आले। शरद पवारांसह जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहेत। ज्योत निष्ठेती लोकशाहीच्या संरक्षणाची हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यकर्ते शरद पवार गटाचे एकवटणार आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर शिर्डीत शिबिर होते, त्यामुळे या शिबिराकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून यातून अजित पवार गटावर निशाणा साधला जाणार का हे पाहावं लागेल। आढावा घेतलेला आहे नितीन ओझा यांनी। राष्ट्रवादी पक्षात 2 गट पडल्यानंतर आता शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं 2 दिवसीय शिबिर उद्या आणि परवा होतंय आणि या शिबिरासाठी शरद पवारांसह राज्यभरातील नेते, आमदार, खासदार यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। आता मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हे शिबिर होतंय। पालखी निवारा जे आहे त्या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या होणाऱ्या या शिबिराची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। जी बैठक व्यवस्था आहे पदाधिकाऱ्यांची त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। एक भव्य असा मांडव या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि एकूणच जर पाहिलं तर ही आता तयारी अंतिम टप्प्यात आली असून राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी यासह माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे हे देखील या सगळ्या आयोजनात व्यस्त आहेत। नेमकं कसं असेल हे शिबिर आणि नेमकं काय या शिबिरातून संदेश दिला जाईल याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे, काय नियोजन आहे उद्यापासून 2 दिवस काय काय इथं होणार आहे? ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या रक्षणासाठी हे घोषवाक्य घेऊन उद्यापासून या ठिकाणी 2 दिवसाचं शिबिर आदरणीय आमचे नेते आदरणीय पवार साहेब या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। विधानसभेला अजून वेळ आहे, मात्र त्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। अशा स्थितीत नगर दक्षिण मधून तुमच्या नावाची सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे की लोकसभेची उमेदवारी तुम्ही घ्यावी, तुमची काय इच्छा आहे? नाही, माझी इच्छा तर विधानसभा निवडणूक लढवण्याचीच आहे। शेवटी पक्ष नेतृत्वाचा तो विषय आहे, त्यात मी ठरवणार नाही निवडणूक कोणी लढवावी, ते नेतृत्व ठरवणार आहे कोणी लढवणार काय लढवणार। आणि शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय हा सर्वांना आम्हाला मान्य असतो। जर कधी पक्षाने आदेश दिला तर तुम्ही त्या दृष्टीने आता तयारी सुरू कराल? आदेश दिला तर शेवटी आदेश शिरसावंदे असतो, पण त्याला काही विषय नाही। आदेशाला आम्ही कोणी नाकारू शकत नाही काय। निश्चितच पाहिलं तर या शिर्डीतूनच साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आणि हे उद्या जे शिबिर होतंय यात सुद्धा आमची श्रद्धा ही शरद पवार साहेबांवरच आहे। त्यामुळे आता उद्या होणाऱ्या या शिबिरातून शरद पवार आपल्या पदाधिकाऱ्यांना काय संदेश देतात हा खूप महत्त्वाचा असेल आणि हा संदेश घेऊनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं रणशिंग एक प्रकारे शिर्डीतून फुंकलं जाईल यात शंका नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।